पूजा केली होती ते पण सांगतो. पूजेच्या सुरुवातीला तुमच्या कपाळी गंधाचा तिलक मी लावला, कारण कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना कपाळी गंधाचा तिलक लावला जातो. गंध लावण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, पण आपण हिंदू आहोत म्हणून गंध लावायचा आहे का? तर नाही. तुम्ही कधी मेडिटेशन वगैरे केलेलं असेल तर त्या मेडिटेशन मध्ये सांगितलं जातं की आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. त्या 7 चक्रांपैकी इथे कपाळाच्या मधोमध आज्ञाचक्र नावाचं एक चक्र असतं आणि ते चक्र आपल्या पूर्ण मनाचा कंट्रोल ठेवतं. जर आज्ञाचक्र जर ऍक्टिव्हेट असेल तर तुमचं मन आणि तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या कार्यामध्ये किंवा त्या पूजेमध्ये एकरूप व्हायला मदत मिळते. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गंध लावण्याची किंवा तिलक लावण्याची प्रथा आहे. म्हणून तुमच्या कपाळी गंध लावून पूजेला आरंभ करा, म्हणजे जेणेकरून तुमचं जे आज्ञाचक्र आहे ते नकळत का होईना ऍक्टिव्हेट व्हावं आणि त्यानुसार तुमचं चित्त ह्या पूजेमध्ये एकाग्र व्हावं. त्यामुळे चित्त एकाग्रतेसाठी गंध लावलं जातं. एखाद्याने विचारलं की हिंदू लोक का गंध लावतात, तर आम्हाला आमचं चित्त एकाग्र करण्याकरता, आम्ही जे कार्य करत असतो त्याच्यामध्ये एकरूप होण्याकरता आणि तसेच सात्विकता निर्माण होण्याकरता गंध लावलं जातं. त्यानंतर तुम्ही आचमन केलं, म्हणजे